देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबर। खाद की जांच के लिए राज्य में एक भी लैब नहीं। पेस्टिसाइड और फर्टिलाइजर कीटनाशक तैयार होने पर उस पर नियंत्रण लाने के लिए कई कायदे हैं, लेकिन खाद की जांच करने के लिए एक भी लैब राज्य में नहीं है। लेकिन हरियाणा में खाद की जांच होती है और वहां उसका सकारात्मक परिणाम भी आता है। राज्य में 5 कृषि विद्यापीठ होते हुए भी उनमें खाद जांच यंत्रणा नहीं है। खाद की जांच कराने के लिए राज्य में एक भी लैब नहीं होने का एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने पत्रकार परिषद में कहा। राज्य में बहुतांश विधायक मंत्री किसान के पुत्र है, फिर भी हालात उदासीन है। एग्रीकल्चर में जेनेरिक खाद और कीटनाशक लाया जा सकता है, लेकिन सरकार किसानों को लूट रही है, ऐसा आरोप एडवोकेट प्रकाश आंबेडकर ने पत्रकार परिषद में बोलते हुए लगाया। शेतीमध्ये जे काही पिकवले जाते त्याची क्वालिटी अधिक चांगली असते। आणि जे काही स्प्युरियस प्रॉडक्ट आहे खतामधले असतील किंवा कीटकनाशकामधले असतील हे ऑटोमॅटिकली तिथे असताना बॅन झालं असतं आणि शेतकऱ्याला योग्य भावामध्ये हे प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळाले असते। आम्ही डिमांड करतो या ठिकाणी की पहिल्यांदा शासनाने फर्टिलायझर आणि कीटकनाशक हे तपासण्यासाठी लॅबोरेटरीज पहिल्यांदा उभ्या कराव्यात। जिल्ह्यामध्ये शक्य नसेल तर कमिशनरच्या एरियामध्ये ती असताना त्यांनी लॅबोरेटरीज उभ्या केल्या पाहिजेत। दुसरं जे आहे ऍग्रीकल्चर डायरेक्टर प्रॉडक्टला नुसतं कोड देते ते त्यांनी ताबडतोब थांबवावं। जो कोणी रजिस्ट्रेशनला येत असेल तर त्याला त्यांनी सांगितलं पाहिजे की सायंटिफिकली तुझा असणारा प्रॉडक्ट प्रायव्हेट किंवा पब्लिक लॅबोरेटरी मध्ये टेस्ट करून तू असणारा घेऊन ये। तिसरं जे आहे हे जे प्रोडक्ट घेतील त्याची ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही सरकारने मागून घेतली पाहिजे, जेणेकरून स्टॉकिस्ट आणि एंड डीलर याला किती पर्सेंटेज मध्ये प्रॉफिट द्यायचा याचं ठरवण्यात येईल। आणि आज जे 3000चं प्रॉडक्ट आहे ते शेतकऱ्याला 1000 रुपयात सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतं, अशी परिस्थिती आहे की ज्या राजकीय लोकांच्या आहेत किंवा राजकीय लोकांच्या संबंधातले आहेत या एका प्रकारे शासनाचं लूट करतात। शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात असणारा लूट होतोय आणि जेवढा टर्नओव्हर आहे आपण असणारा काढला या सगळ्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट नॉट मोर दॅन 30% आहे। आम्ही तिसरी मागणी या ठिकाणी करतोय आणि ती म्हणजे ह्यूमन बीइंगच्या औषधामध्ये जसं जेनेरिक मेडिसिन आलेलं आहे तशाच पद्धतीने ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा जेनेरिक कीटकनाशक आणि जेनेरिक खत हे सुद्धा आणल्या जाऊ शकतं। जेनेरिक कीटकनाशक आणि जेनेरिक खताला शासन मान्यता देत नाहीये। याच्यामधल्या ज्या कंपनीज नावाजलेल्या आहेत
कायद्याला धरून चालतात. त्यांचं स्वतःचं प्रपोजल गव्हर्नमेंटकडे आहे की आमचं एक पॅक केलेलं प्रॉडक्ट हे महाग आहे, हे बरोबर आहे, पण तेच जर आम्ही लूज म्हणून जर विकलं तर आम्ही 50% मध्ये शेतकऱ्याला देऊ, पण त्याला जेनेरिकच्या नावाखाली ते विकायला शासन देत नाही. आम्ही असं मानतोय की हा एक सगळ्यात मोठा शासनाने शेतकऱ्यांचा केलेला लूट आहे आणि बिल न देता व्यवहार होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये कमीत कमी असं म्हणतोय की 12,000 कोटीचा जो रेव्हेन्यू आला पाहिजे तो रेव्हेन्यू येत नाही अशी परिस्थिती. शेतकरी उठाव करत असतो, आंदोलन करत असतो, पण त्याला सपोर्टिव्ह सिस्टम ही शासनाने उभी केलेली नाही. तेव्हा ही सपोर्टिव्ह सिस्टम शासनाने उभी करावी. जेवढे प्रॉडक्ट्स आम्ही या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत याच्यापैकी काही प्रॉडक्ट्स रिसीटवरती विकल्या जातात, उरलेले हे सगळे प्रॉडक्ट्स कच्च्या चिठ्ठ्यांवरती विकल्या जातात अशी परिस्थिती. तो वही बोगस खाद की जांच करने के संदर्भ में किसान संगठन नासिक जिला प्रमुख बाला साहेब धुमाल इनके नेतृत्व में तालुका कृषि अधिकारी शीतल कुमार तवल इन्हें किसानों की ओर से ज्ञापन सौंपा गया. कोण साहेबांकडे गेल्यानंतर ते सांगायचं तिकडे जा, शेतकऱ्यांना जायचं चालवून जाते. हा तर ते बियाणंच बोगस निघालं ना. म्हणजे तक्रार द्यायची प्रोसिजर आहे, आपण बघून घेऊन जरी फोन केला तरी आपण घेऊन घेऊ. त्याला काय एवढं विशेष गोष्ट आहे का? तालुका स्तरावरती कमिटी आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी रीतसर त्यांनी लेखी अर्ज करायचा, त्याच्याबरोबर त्यांची पावती आणि त्यांचं स्टेटमेंट लेखी दिलं की आपण एक कमिटी आहे तालुका स्तरावर, ही कमिटी त्यांचं सर्वेक्षण करेल. त्यावेळेस विक्री प्रतिनिधी आणि कंपनी प्रतिनिधी यांना बोलून घेतलं जाईल. त्याबरोबर शास्त्रज्ञ असतात ते आपले विद्यापीठाचे, ते सगळे एकत्रित आपण ती पाहणी करू आणि त्या काय निष्कर्ष निघतो त्याचा तो अहवाल संबंधित शेतकऱ्याला दिला जातो. बोल. हा, माझं नाव विशाल दशरथ मते, राहणार मुरंबी, तालुका जिल्हा नाशिक. आणि दोडक्याला 2 महिन्यापासून कुठल्याही प्रकारचं फळ पण लागले नाही आणि आतापर्यंत लाख रुपये खर्च होऊन गेला आहे. सगळं बियाणं माझं कमसे कम 13-4.5 हजाराचं बियाणं आहे ते. प्रति नग मला 1.5 रुपया नगाना सीड्स पडलं, एक सीड्स पडलं आहे. आणि मल्चिंग असून पूर्ण खतांचा एकदम योग्य पद्धतीने वापर केलेला असून तरी पण कुठल्याही प्रकारचं झाडावर एक पण फळ दिसत नाही. बोल. दुकानात नाव सांग. बियाण्याच्या कंपनीचं नाव BSF कंपनीचं बियाणं आहे ते. EUS 6000 एक बियाणं आहे आणि वाडेवाऱ्यावरून घेतले. श्रीनिवास कृषी उद्योग भांडार इथून घेतलेलं बियाणं आहे ते. आणि 16 तारखेला लागवड केली 6व्या महिन्यामध्ये. आतापर्यंत त्याला 2 महिने होऊन गेले पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फळ पण नाही आलंय, काहीच नाही, कळी पण नाही आली. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.